पीपी खारपाटील एज्युकेशन सोसायटी चिरनेरचे वार्षिक स्नेहसंमेलन 28 डिसेंबर रोजी चिरनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, भवानी शिपिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर के.एन. शेट्टी, उद्योगपती पीपी खारपाटील, उद्योगपती राजाशेठ खारपाटील, चार्टर्ड अकाउंटंट ई.ए. पाटील, परीक्षित ठाकूर, मुख्याध्यापक सूरदास राऊत, सुप्रिया म्हात्रे, मंदा घरत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय परशुराम खारपाटील आणि स्वर्गीय ठकुबाई खारपाटील यांच्या पुतळ्याला विनम्र होऊन अभिवादन केले। यावेळी पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी खारपाटील बंधूंचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे योग्य आणि अचूक काम करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। उपस्थित मान्यवरांचे समीर आणि सागर खारपाटील यांनी स्वागत केले। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, चिरनेर। आयुष्यामध्ये उपायुक्त काय, उपायुक्ताचा बाप पण म्हणतात, बरोबर? शिक्षकांना हुंडावून सोडलं पाहिजे, विचारलं पाहिजे सर हे म्हणजे काय, तर ते म्हणजे काय, हे असं का, म्हणजे असंच का? जोपर्यंत तुम्ही प्रश्न शिक्षकांना विचारत नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकत नाही। पण प्रश्न मात्र तुमच्या संदर्भाला धरून पाहिजे। प्रश्न संदर्भ धरून गोष्ट सांगतो 2 मिनिटांमध्ये। आमच्या गावाकडे कीर्तनाचा कार्यक्रम असतो, 8-10 दिवस कीर्तन चालतं। 4 मोठमोठे कीर्तनकार येतात। तुमच्याकडे इकडे पण कीर्तन होत असते, तुम्ही बघत असाल ना, कधी कधी ऐकत तरी असाल। 7 दिवस कीर्तन असतं, कार्याचं कीर्तन 8व्या दिवशी असतं। मग ते वरती महाराज भगवान श्रीकृष्णाची कहाणी सांगून गोकुळामधल्या त्याच्या क्रीडाकारांना सांगून मग ते मडकं फोडतात आणि मग कार्याच्या कीर्तनानं असं प्रमुख कार्यक्रम संपतो। माझ्या गावामध्ये पण 8 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम असतो। मोठे मोठे लोक दानशूर लोक दान करतात। 8 दिवस संध्याकाळी प्रवचन असतं, रात्री कीर्तन असतं आणि मग सगळे लोक अगदी